नमस्कार, मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत कुंभ राशी 10 तारखेपासून तुमचं राशी भविष्य काय असणार आहे. अशा कोणत्या गोष्टी आहेत त्यापासून तुम्हाला सावध राहायला हवं, तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कुंभ राशीच्या आयुष्यात असा काळ क्वचितच होतो, पण जेव्हा ग्रहाची चाल, कर्माचा हिशोब आणि देवीच्या शक्ती एकाच दिशेने काम सुरू करायला लागतात, तेव्हा काही महिने तुमच्यासाठी मानसिक, आर्थिक आणि भावनिकदृष्ट्या खूप कठीण काळ गेलेला आहे. प्रयत्न कमी नव्हते, पण फळ मिळायला मात्र वेळ लागत होता. विश्वासही ठेवून फसवणूक झाली, शांत राहून पण अपमान सहन करावा लागला. पण जानेवारीचे हे 7 दिवस सगळं आहेत. हा काळ फक्त बदल घडवण्यासाठी नाही, तर तुम्हाला आतून मजबूत करण्यासाठी आहे. तुमचं खरं सामर्थ्य ओळखून देण्यासाठी आणि पुढच्या मोठ्या टप्प्यांसाठी तयार करण्यासाठी. या काळात घडणाऱ्या गोष्टी अचानक वाटतील, पण त्या योगायोग नसून नियतीने आधीच ठरवलेल्या आहेत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. श्री स्वामी समर्थ. नंबर 1. अडकलेले भाग्य अचानक फिरत असल्यास अशक्य वाटत होतं, पण ते शक्य होणार आहे. कारण कुंभ राशीच्या मित्रांसाठी गेल्या काही काळात प्रचंड संयम ठेवला आहे. प्रयत्न करून पण यश न मिळणे, सतत अडथळे येणं, आपल्याच नशिबात असं का, असं मनात सतत प्रश्न येणं, सगळं काही अनुभव आहे. पण या 7 दिवसात परिस्थिती अचानक उलटेल. जिथं तुम्हाला इथून काहीच होणार नाही असं वाटत होतं, पण ते जुनी संधी उघडेल. एखादी फाईल, अर्ज बोलेल किंवा अडकलेली गोष्ट अचानक पुढे सरकणे. तुम्ही स्वतःलाच म्हणाल, हेच दिवस, हेच काळ होतं आणि इतक्या सहज कसं काय झालं. तो क्षण असेल जिथं भाग्य तुमच्या बाजूने असणार आहे आणि स्पष्ट जाणवेल. तुम्हाला ते स्पष्ट जाणवल्याशिवाय राहणार नाही. नंबर 2. पैशाच्या बाबतीत चमत्कारिक बातमी. मनावर असताना कमी पैशाचा प्रश्न कुंभ राशीच्या मुळातच कायम घर बसलेलं होतं. पण आता उत्पन्न असतं, पण खर्च थांबत नाहीत. कमवतो, पण हातात काहीच उरत नाही, अशी अवस्था अनेकांची झाली होती. पण या 7 दिवसात पैशाच्या संबंधित एखादी अशी बातमी मिळू शकते, जी तुम्हाला गणित तुमचं बदलून टाकणार आहे. कारण अडकलेले पैसे परत येणे, अचानक फोन, नवीन कामाची ऑफर येणे, व्यवसायात एखादा मोठा ग्राहक मिळणे, या घरातील मोठ्या आर्थिक जबाबदारी हलकं होणं, यापैकी काही घडू शकतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनावरचं दडपण कायमचं कमी होणार आहे आणि पहिल्यांदाच आर्थिक बाबतीत श्वास मोकळा घेतल्यासारखं तुम्हाला जाणवणार आहे. हा केवळ योगायोग नसून हा चमत्कार आहे. या काळात कुंभ राशीच्या लोकांना एखादा असा अनुभव येईल, जो केवळ योगायोग म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही. एखाद्या मोठ्या संकटातून शेवटच्या क्षणी सुटका होईल. चुकीचा निर्णय घेणारा असताना काहीतरी घडेल आणि तुम्ही वाचा. कधीकधी एखादी व्यक्ती अचानक मदतीला पुढे येईल, जिला तुम्ही कधीच अपेक्षित केलं नसेल. पण त्या क्षणी तुमच्या मनात एकच भावना येईल, हे देवानेच केलं आहे का. अनुभव तुमचा संपूर्ण विश्व बदलून टाकेल आणि देवावरचा विश्वास अधिक खोलवर रुजत जाईल. नंबर 4. नातेसंबंधात मोठा बदल सध्या समोर येईल. या 7 दिवसात कुंभ राशीच्या मित्रांसाठी आयुष्यातील नात्यांची परीक्षा असणार आहे. कोण तुमच्यासोबत खरं आहे आणि कोण तुमच्या गरजेपुरतं किंवा तुमच्यासोबत त्यांच्या गरजेपुरतं जवळ येत आहे, हे स्पष्ट होणार आहे. काही नाती तुटू शकतात, पण काही लोक दुरावू शकतात. पण तोटा झाल्यासारखं वाटणार नाही, कारण त्याच वेळी काही नवीन प्रमाणे पाणी नात्यामध्ये येणार आहे. तुमच्या आयुष्यातील जे नातं टिकेल ते आधीपासून अधिक मजबूत होईल आणि तुमच्या आयुष्यात जी नाती नव्हती ती कायमची निघून जातील. नंबर 5. मनाचा भार हलका होईल.
आतून बदल सुरू होईल. लोकांनी खूप काही मनात दाबून ठेवलं. न सांगता दुःखी झाले, पण मनात सतत भीती होती. स्वतःला दोष देण्याची सवय, हे सगळं तुमच्या मनावर ओझं झालं होतं. पण कुंभ राशीच्या मित्रांनो, येणाऱ्या 7 दिवसामध्ये आतून काहीतरी बदलायला सुरुवात होईल. एखादा विचार कमवायचा सोडून द्या किंवा व्यक्तीबद्दल अपेक्षा संपेल. स्वतःबद्दल त्यांना सकारात्मक दृष्टिकोन बदल तुम्हाला जाणवेल. आपण पूर्वीपेक्षा शांत आहोत नसतील आणि मजबूत होतात आणि बदल बाहेरून दिसणार नाही, तर तो बदल तुमच्या आतून दिसणार आहे. नंबर 6, भाग्य उघडण्यासाठी स्वतःच काय केलं पाहिजे? तर एक गोष्ट किंवा एक छोटीशी चूक मोठा चमत्कार थांबवू शकतो. जर गृहीत धरा तुमच्या बाजूने असेल, तर राशीच्या लोकांना या 7 दिवसात काही गोष्टींची विशेष काळजी घेणं अत्यंत गरजेचं असणार आहे. सकाळी उठल्यानंतर काही क्षण शांत बसून देवाचे आभार माना. मनातल्या मनात सकारात्मक संकल्प करत आणि संध्याकाळी स्वतःच्या वागणुकीत थोडं आत्मपरीक्षण करणं, हे छोटा उपाय या 7 दिवसात फार मोठ्या परिणामांचं लक्ष्य असू शकतं. हा काळ तुमचं कर्म तिथे आधी ठरवत होतं, ते 7 दिवसात पुढील अनेक वर्षांचा पाया रचणार आहे. 7 दिवस फक्त तात्पुरत्या सुखासाठी नाही, तर ते तुमच्या आयुष्यातील पुढील टप्प्यांचा पाया घालण्यासाठी आलेले असणार आहेत. तर पुढील अनेक महिन्यांसाठी तसेच वर्षापर्यंत जाणवेल. ही कुंभ राशीच्या लोकांना या काळात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवेल. आयुष्य तुम्हाला जबाबदारी म्हणून भूमिका पूर्णपणे असणार आहे. तोच मार्ग स्थिर आणि समाधान आणि खरी ओळख देणारा असणार आहे. दैवत इथे फक्त वाट पाहत नाही, तर तुमचं प्रत्येक पावलावर लक्ष ठेवून आहे. म्हणूनच या 7 दिवसात जे काही घडतं त्याकडे हलक्या नजरेने पाहू नका, कारण येथे तुमच्या आयुष्याची दिशा शांतपणे, पण ठामपणे बदलणारी असणारी आहे. 7 दिवस म्हणजे थांबलेले आयुष्य पुन्हा चालायला लागल्यासारखं असणार आहे. जिथे अंधार होता तिथे तुम्हाला दिशा दिसू लागणार आहे. जिथं भीती होती तिथं विश्वास निर्माण होणार आहे आणि जिथं तुम्ही स्वतःवरची शंका घेत होता तिथं तुम्हाला आत्मविश्वास तुमच्या मनामध्ये पुन्हा उभा राहणार आहे. अनेक महिन्यांचा पाया घालेल. लक्षात ठेवा, हा काळ संपल्यानंतर तुम्ही पूर्वीसारखे राहणार नाही, कारण तुमचा विचार करण्याची पद्धत, निर्णय घेण्याची पद्धत, तुमच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला असणार आहे. कारण हा बदल तुम्ही नाही, तर साक्षात देवाने तुमच्यासाठी ठरवलेला असणार आहे. म्हणून 10 जानेवारीपासून पुढील 7 दिवसापर्यंत देवही क्षणभर थांबून पाहत राहील, कारण कुंभ राशीच्या आयुष्यात नेमकं काय घडत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया अशा नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये.